नमस्कार. युक्तिवाद चॅनलच्या श्रोत्यांचं स्वागत. मी डॉक्टर आनंद बेहरे. 2-3 दिवसापूर्वी मालेगावमध्ये एक 3 वर्षाची मुलगी, तिच्यावर शारीरिक अत्याचार करून, बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केली. हे प्रकरण गाजतंय. अनेक महिला न्यायालयाचं बॅरिकेटिंग, दार तोडून आत घुसल्या असं मी वाचलं, प्रिंट मीडियाला वाचलं, टीव्हीलाही बघितलं. श्रोतेहो, ह्या घटना का घडतात याचा विचार आपण समाज म्हणून कधी करणार आहोत? की 3 वर्षाच्या मुलीशी शारीरिक अत्याचार करणं, अहो रावण सुद्धा चांगला होता हो. हे म्हणजे राक्षसापेक्षा भयानक जर कुठला असेल तर आता तो शोधावा लागेल इतिहासात की राक्षसापेक्षा डेंजर कोण होतं. आपण अशी माणसं एवढी डेंजर झालो आहोत का हो, की 3 वर्षाच्या मुलीशी आपण अत्यंत घाणेरड्या पद्धतीने शारीरिक व्यवहार करतो, त्याला मारून टाकतो. कुठे चाललो आहोत आपण? आणि ह्याच्यामध्ये म्हणजे सरकार अपयशी आहे. आपण समाज म्हणून, म्हणजे ज्या व्यक्तीने ही गोष्ट केली त्याची पण कोणतरी आई आहे, त्याचे पण वडील आहेत. मग असं म्हणायचं का ते संस्कार द्यायला कमी पडले? तिसरी गोष्ट, असं कळलं की काहीतरी त्या मित्रांचं का त्यांचं भांडण आणि त्याचं पर्यवसन ह्याच्यात झालं. म्हणजे या भांडणामध्ये तुम्ही एवढ्या टोकाला जाता की तुम्ही या मित्राच्या मुलीबरोबर किंवा ओळखीच्या मुलीबरोबर अशा पद्धतीने व्यवहार करता. म्हणजे आपण संस्कार द्यायला कुठं कमी पडतोय का? तिसरी गोष्ट, ही जी बेरोजगारी आहे सध्या, त्याचा काही याचा संबंध आहे का? मुलांची 40-40 वर्षाची मुलं झालीत, त्यांची लग्न होत नाहीत, हे कारण आहे का? सोशल मीडिया किंवा हा जो मॅडबॉक्स आहे मोबाईल, याच्यामध्ये अनेक प्रकारची विकृती यूट्यूबच्या द्वारे बघितल्या जातात, ते कारण आहे का? स्वतःची हवस भागवायचा हा काही नवीन धंदा सुरू झालाय का? काय चाललंय? आणि आपण कधी याचा विचार करणार आहोत? श्रोते हो, मला असं वाटतं आपण लोकशाहीमध्ये राहतो, पण काही वेळा मला लोकशाहीमध्ये हा पर्याय किंवा हा उपाय सांगणं चुकीचं आहे, पण तरी सुद्धा मी तुमच्याशी हा संवाद साधताना मला हा उपाय दिसतो की अशा पद्धतीने शारीरिक अत्याचार, बलात्कार करून जर निगरून हत्या जर केली, मग ती स्त्री असो किंवा छोटी मुलगी असो, तो पुरुष आहे ज्यांनी हे प्रकार केलेत, त्याचं लिंग विजेच्या प्रवाहाने परमनंटली आपण पॅरालाइज करून ठेवू शकतो का? की त्याची ताठरण्याची प्रक्रियाच निघून जाईल? म्हणजे आयुष्यभर तो, म्हणजे त्याच्या भावना असतील की एखादी स्त्री दिसली किंवा एखादी त्याच्यामध्ये घाणेरडी भावना तयार होईल अनैतिकतेची, पण तो करायला धजावणार नाही, कारण त्याचं लिंग हे आम्ही जे म्हणतो ना आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये की अर्धांगवायूचा झटका, तसा जर एखादा झटका दिला तर त्या लिंगाला असं काहीतरी करता येईल का? किंवा ते लिंग छाटता येईल का? म्हणजे तो जिवंत राहून त्याला ती त्याचं जे हवस मारायची, असं काही करता येईल का? बघा, जरा विचार करा. आणि हे असे जे घाणेरडे प्रकार चाललेले आहेत, अक्षरशः मन विषण्ण होतं की अशा पद्धतीने आपण समाजामध्ये, आणि आपण कुठं चाललोय? कुठला आपला 2050चा आपल्याला भारत करायचा आहे? ह्याच्या सगळ्या मुळाशी तुम्ही, आम्ही, राजकारणी लोक, सर्व पक्ष, सर्व इथले इंटेलेक्ट्स, या सगळ्यांनी ह्याचा विचार करा, ह्याचं एक जागरण होऊ द्या. आणि अशा पद्धतीने इथून पुढे ह्या देशामध्ये कुठलीही घटना घडू नये, हाच ह्या व्हिडिओ बनवण्याचा माझा हेतू आहे. एवढंच बोलून मी आता थांबतो. धन्यवाद.